जागतिक स्तरावर झालेल्या कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन करण्यात आले। त्यामुळे अनेकांचे हाताचे काम सोडून घरातच राहावे लागले। याचाच एक भाग म्हणून आर्थिक चणचण भासू लागली। त्यातच वीज वितरण कंपनीने भरमसाठ वाढून आलेल्या बिलामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहेत। या बाबतीत आघाडी सरकारने 300 युनिट माफ करून सुधारित वीज बिल पाठवून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आमदार टेकचंद सावरकर यांनी निषेध आंदोलन दरम्यान केली आहे। आज मौदा तालुक्यातील आणि शहराच्या कार्यकर्त्यांच्या मार्फतीने वीज बिलाच्या होडी या ठिकाणी करण्यात येत आहे। महाराष्ट्र सरकारने जे 3 महिन्यामध्ये जो लॉकडाऊनच्या परिस्थितीत जे वीज बिल पाठवलेले आहेत ते खऱ्या अर्थानं गरीब माणसाच्या कंबरडा मोडणारे आहेत। आम्ही या सरकारला मागणी केली होती की गरीब माणूस आपल्या घरी बसलेला आहे, औद्योगिक सर्व कंपन्या बंद आहेत, कामगार घरी बसलेला आहे, शेतकरी घरी बसलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या सर्व जनतेचे वीज बिल हे 300 युनिट पर्यंत माफ झाले पाहिजे। आणि या सरकारने आश्वासन सुद्धा दिलं होतं की आम्ही वीज बिल माफ करू, परंतु जेव्हा आता या 3 महिन्याचे कुठल्याही प्रकारे रीडिंग न घेता वीज बिल त्या ठिकाणी आलेले आहेत, तेव्हा निश्चितपणानं गरीब माणसाच्या सामान्य माणसाच्या कंबरडा मोडणारे अशा प्रकारचे वीज बिल आहेत। मी या महाराष्ट्राच्या सरकारला विनंती करतो भारतीय जनता पार्टीच्या वतीनं की हे जे वीज बिल पाठवलेले आहेत हे तत्काळ याची वीज बिल मागे घेतले पाहिजे आणि सर्वसामान्य नागरिकांना 300 युनिट पर्यंत सूट देऊन कमीत कमी स्लॅबमध्ये ह्या जनतेला वीज बिल लावले पाहिजे आणि तत्काळ पाठवलेले वीज बिल मागे घेतले पाहिजे अशी मागणी भारतीय जनता पार्टी मौदा तालुक्याच्या वतीनं मौदा शहराच्या वतीनं मी या ठिकाणी करतो। वाढीव बिलाच्या विरोधात कामठी मौदा विधानसभेचे आमदार टेकचंद सावरकर यांच्या नेतृत्वात 10 जुलै रोजी मौदा येथील भाजपा कार्यालयासमोर वीज बिल जाळून घोषणा देत भाजपा मौदा शहराच्या वतीने आघाडी सरकारचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला। वीज बिल माफी आंदोलन करून वीज बिलाची सांकेतिक होळी करण्यात आली। राज्य सरकार व केंद्र सरकारमधील ऊर्जा मंत्र्यांच्या निषेधार्थ नारे लावण्यात आले। या आंदोलनात सहभागी आमदार टेकचंद सावरकर, मौदा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा भारती सोमनाथे, उपाध्यक्ष शालिनी कुहीकर, शहराध्यक्ष प्रकाश एडणे, नगरसेवक मुन्ना चलसाने, राजू सोमनाथे, देवीदास कुंभलकर, नगरसेविका विमल पोटभरे, सुषमा कुंभलकर, शरद भोयर, राजकुमार देशमुख, योगिता डबाले, राहुल हटवार व शेकडो नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते। पियुष झुंझुवाडिया, विदर्भ न्यूज, नागपूर।